वाडा शहरात नगरपंचायतच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली। याच निमित्ताने राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाने सुद्धा आपल्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे। वार्ड क्रमांक 12 मधून मी निवडणूक स्वतः लढवत नाही, तर नगरातले जेवढे नागरिक आहेत त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी आज निवडणूक लढवतोय। आणि पुढे देखील म्हणजे मी नगरसेवक म्हणून मी तिथे त्यांच्या सेवेसाठी जाणार आहे आणि 24 तास त्यांच्यासाठी याच्या आधीही उपलब्ध होतो आणि याच्या पुढेही उपलब्ध असणार आहे। काय सांगाल विकास कामांसंदर्भात आपण काय सांगाल? मी माझं म्हणणं नेहमी तेच असतं की पारदर्शक व्यवहार असले पाहिजेत। आता एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर वाड्यामध्ये जे रस्ते झालेत ते आत्ताच उधळायला लागलेत। प्रत्येक नगरसेवक, मी म्हणतो 12 नंबर वार्डचा नगरसेवकच नाही तर वाड्यातील सगळेच्या सगळे 17चे 17 नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांनी ह्या क्वालिटी वर्ककडे लक्ष दिलं पाहिजे। आता हे आताच रस्ते उधळायला लागले, हे 2-4 वर्षात पुन्हा तुम्हाला बनवावे लागणार आहे, म्हणजे प्रशासनाचा निधी पुन्हा पाण्यात गेल्यासारखा होणार आणि जनतेला त्रास व्हायचा तो होणारच आहे। म्हणून जर पारदर्शक आणि जर क्वालिटी वर्क केलं तर पुन्हा तीच समस्या जनतेला भोगायला लागणार नाही। मागील कार्यकाळात या प्रभागामध्ये विकासाची कामं झालीत का? तेच म्हणतो, विकासाची कामं झालेत, सगळेच झालेत असं म्हणणार नाही, कारण बरीचशी कामं बाकी आहेत। गार्डन सगळे बाकी आहेत, दिवाबत्ती अजून सगळीकडे झाली नाही आहे, असे गटारी सगळीकडे झालेले नाही आहेत, क्वालिटी वर्क कुठे झालेलं नाही आहे। ह्या गोष्टींकडे सगळ्या नगरसेवकांनी आणि स्पेशली मी माझं पूर्ण लक्ष असणं, मी फक्त 12 नंबर वॉर्डसाठी म्हणत नाही, मी पूर्ण वाड्याकडे लक्ष देईन एवढी ग्वाही मी वाडे शहराला आणि वार्ड क्रमांक 12च्या सगळ्या नागरिकांना देतोय।